नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics 1, fourth chapter is financial planning. Now in this chapter, today we are studying the GST in trading chain. या ट्रेडिंग चेनमध्ये जो मॅन्युफॅक्चरर असतो, त्याच्यानंतर होलसेलर और डिस्ट्रीब्युटर राहतो, त्याच्यानंतर रिटेलर आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर राहतो. ही तर विदिन स्टेटमधली ट्रेडमध्ये असलेली ट्रेडिंग चेन आहे. त्यानंतर या ठिकाणी नेमकं GST कसं काढल्या जाते, तर या ठिकाणी जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून जेव्हा होलसेलर माल परचेस करतो, जसं या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, वॉच, जी रिस्ट वॉच आहे ती त्याची व्हॅल्यू जी आहे, प्राईस आहे ही 200 जर असेल आणि त्यावर जर 12% जर या ठिकाणी GST जर असेल तर हे 24 रुपीज होईल आणि तो GSTमध्ये चालला जाईल, तो भरेल होलसेलर. आणि मग तो जो आहे GST त्या ठिकाणी जमा होईल GSTमध्ये. त्याच्यानंतर तो होलसेलर काय करतो, दुसऱ्या बिझनेसमॅनला, या ठिकाणी बिझनेस टू बिझनेस असं ट्रान्झॅक्शन झालं. त्याच्यानंतर होलसेलर जो आहे तो रिटेलरला ती वस्तू विकतो, तर ती वस्तू तो 300 रुपीजला विकतो. तेव्हासुद्धा GST 12% असते आणि 12% जर 300 जर घेतलं तर 36 रुपीज होते. आणि तो 36 रुपीज जे आहे हे सर्वच्या सर्व त्या रिटेलरकडून 36 रुपीज तो GST घेतो. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी टॅक्स भरलेला असतो, ज्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो, आणि त्याने त्या रिटेलरकडून घेतलेला जो आहे तो आउटपुट टॅक्स आहे. तर त्या आउटपुट टॅक्समधून तो इनपुट टॅक्स तो मायनस करतो आणि जे डिडक्शन राहते, म्हणजे या ठिकाणी 36 मायनस 24, पण त्यांनीसुद्धा अगोदर 36 रुपीज भरले होते GST, आणि म्हणून हे कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे 48 रुपीज, त्याच्यातून 36 रुपीज तो मायनस करतो आणि 12% जो GST आहे तो सेट करतो. अशा प्रकारे या पूर्ण व्यवहारामध्ये, या चेनमध्ये 24 आणि +12 इज इक्वल टू 48 रुपीज आहे. तर सेंट्रल GST जो आहे 24 रुपीज आणि स्टेट GST जे आहे ते 24 रुपीज या ठिकाणी कलेक्ट होईल, सेंड होईल. या ठिकाणी इनपुट आणि इनपुट टॅक्स क्रेडिट ITC आपण या ठिकाणी बघितलंच आहे. मग या ठिकाणी जो GST पेएबल आहे विच इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. या ठिकाणी जो इनपुट टॅक्स आहे तो म्हणजे GSTच आहे ॲट द टाईम ऑफ परचेस ऑफ ट्रेडर. त्यानंतर जो आउटपुट टॅक्स आहे तो ट्रेडर कलेक्ट करतो GST ॲट द टाईम ऑफ सेल. त्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ITC ते म्हणजे डिडक्शन आहे ऑफ इनपुट टॅक्स फ्रॉम आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स तो मधून इनपुट टॅक्स मायनस केल्यानंतर जो राहतो तो ITC आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.2. फर्स्ट एक्झाम्पल, चेतना स्टोर पेड टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st July 2017 to 31st July 2070. Find the GST payable by Chetna Stores. Now here input tax of Chetna Stores is equal to rupees 1,05,000 and hence
input tax credit means ITC is equal to 1,500,000 rupees. Now output tax is equal to 1,22,500, and hence GST payable is equal to output tax minus ITC, which is equal to 1,22,500 minus 1,500,000, which is equal to rupees 22,000, and hence GST payable by Chetna stores is equal to rupees 22,000. Now the second example, Najma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed? What is the amount of GST payable? Now here the input tax rupees 12,500 and output tax is rupees 14,750, and hence ITC is equal to rupees 12,500. Hence GST payable is equal to output tax minus ITC, which is equal to 14,750 minus 12,500, which is equal to rupees 2,250, and hence amount of ITC to be claimed by Najma is equal to rupees 12,500, and amount of GST payable is equal to rupees 2,250. Now third example, इकडे वरती चढली वाटते ना ती, वरती जा, वरतून का करत आहे का ती? हो हो, जा ना वरती, जा ना. Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. And Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading, and hence find payable CGST and ESGST. Now here input tax of Amir Enterprises is equal to rupees 3,800, and hence ITC means input tax credit is equal to rupees 3,800, and collected tax is equal to input tax, which is equal to rupees 4,100. For Amir Enterprises, GST payable is equal to output tax minus ITC, which is equal to 4,100 minus 3,800, which is equal to rupees 300. Now here CGST to be paid is equal to 300 upon 2, which is equal to rupees 150, and SGST to be paid is equal to rupees 150 also. Now for the Akbari Brothers, input tax is equal to rupees 4,100, and hence ITC is equal to rupees 4,100. Collected tax is equal to in output tax, which is equal to rupees 4,500, and hence GST payable is equal to output tax minus ITC, which is equal to 4,500 minus 4,100, which is equal to rupees 400, and hence SGST is equal to 400 divided by 2, which is equal to 200, and CGST is also equal to rupees 200, and hence for Amir Enterprises CGST payable is equal to rupees 300, CGST and SGST to be paid is equal to rupees 150 each. Similarly, Akbari Brothers GST payable, for Akbari Brothers GST payable is equal to rupees 400, CGST and SGST both are equal to be paid
इज रुपीज 200 इच. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फोर्थ एक्झाम्पल. या ठिकाणी फोर्थ एक्झाम्पल बघा. मलिक गॅस एजन्सी, चंदीगड युनियन टेरिटरी purchase some gas cylinders for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customers for rupees 26,500. Find the GST to be paid at the rate of 5%, and hence the GST and UTGST to be paid for this transaction. For Union Territory, there is UTGST instead of EHGST. Now, Malik Gas Agency purchased cylinders rupees 24,500 and pay 5% GST, which is equal to input tax, which is equal to 24,500 into 5% means 5 upon 100. या ठिकाणी 2 zeros get cancelled, and which is equal to rupees 1,225, and hence ITC input tax credit of Malik Gas Agency is equal to rupees 1,225. Now Malik Gas Agency sold all cylinders for rupees 26,500 and collected tax 5%, which is equal to output tax, which is equal to 26,500 into 5% means 5 upon 100. या ठिकाणी 2 zeros get cancelled, which is equal to 265 into 5, which is equal to rupees 1,325, and hence GST payable by Malik Gas Agency is equal to output tax minus ITC, and which is equal to 1,325 minus 1,225, which is equal to rupees 100. Now GST is equal to 100 divided by 2, which is equal to rupees 50. Now Chandigarh is Union Territory, and hence this state, this is a unitary territory, and hence Union Territory असल्यामुळे UTGST is equal to rupees 50, and hence GST to be paid is equal to rupees 100. CGST is equal to 50 and UTGST is equal to also 50. Then next example, fifth example. Messrs Beauty Products paid 18% GST on cosmetic worth rupees 6,000 and sold to customers for rupees 10,000. What are the amounts of CGST shown in the tax invoice issued? Now answer for this. Messrs Beauty Products paid 18% GST on rupees 6,000, and hence input tax is equal to 6,000 into 18% means 18 upon 100. या ठिकाणी 2 zero get cancelled means 60 into 18, which is equal to 1,080, and hence input tax credit means ITC is equal to rupees 1,080. Now Messrs Beauty Products sold the product for rupees 10,000 and collected tax 18% GST, which is equal to output tax, and which is equal to 10,000 into 18% means 18 upon 100. या ठिकाणी 2 zeros get cancelled. 18 into 100 means rupees 1800 means 1,800. Now GST payable is equal to output tax minus ITC, which is equal to 1,800 minus 1,080, which is equal to rupees 720. Now CGST and HGST are equal, and hence CGST is equal to HGST, which is equal to 720 divided by 2, which is equal to rupees 360, and hence the amount of CGST shown in the tax invoice is equal to rupees 360.